हॅलो, नमस्कार मित्रांनो. चला आपण या व्हिडिओमध्ये आपल्या प्राणी मित्रांसोबत बेरीज करूया. चला सर्वप्रथम हा छोटासा ससूला आपल्याकडे आहे. तर या सशाकडे ना 2 गाजर आहेत आणि त्याला काय मिळालं? त्याला अजून 3 गाजर मिळालेली आहेत. तर ससा विचारात पडलाय की ही 2 आणि 3 एकूण किती गाजर आहेत? तर आपण मोजूया. चला 1 2 3 4 आणि हे 5, म्हणजे सशाला एकूण 5 गाजर मिळालेली आहेत. म्हणजेच 2 आणि 3 मिळून किती होतात? तर 2 आणि 3 मिळून 5 गाजर होतात. चला पुढे बघूया. तर पुढे ना आपल्याकडे हा एक हत्ती दादा आहे आणि या हत्तीने 5 केळी बघितली जंगलामध्ये. तर ही आहेत आपल्याकडे 5 केळी आणि त्यानंतर त्याने अजून काही केळी बघितली. अजून किती बघितली? अजून त्याला 4 केळी मिळाली. तर ही आहेत 1 2 3 आणि हे 4, ही 4 केळी. आणि या हत्तीदादाला आता मोजायचं आहे की त्याला एकूण किती मिळालेली आहेत. तर एकूण केळी किती झाली आपण मोजूया. तर हे आहे पहिलं केळं. नंतर आपण असं मोजत जाऊया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे एकूण 9 केळी झाली. म्हणजे हत्तीला 5 आणि 4 एकूण 9 केळी मिळाली. चला आपण पुढे जाऊया. आणि पुढे आता तुम्ही प्रयत्न करा. तर तुम्ही पहिले 7 मासे काढा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर अजून 5 मासे काढा. बघा खाली मी काढतो निळ्या रंगात अशा प्रकारे. आणि हे 7 मासे वरती लाल रंगातले आणि खाली 5 निळे मासे, हे एकूण किती मासे होतात मला सांगा बरं. चला आपण बघूया. तर आपण एक एक मोजून बघूया. तर हा आहे पहिला मासा, त्यानंतर आहे 2 3 4 5 6 7, हे पहिले 7 मासे. नंतर त्यापुढे मोजूया आपण 8 9 10 11 आणि 12. आपल्याकडे एकूण किती मासे झालेत? आपल्याकडे एकूण 12 मासे झालेत. म्हणजेच 7 मासे आणि 5 मासे मिळून एकूण 12 मासे झाले. आता अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा अशी सुंदर चित्र काढा आणि चित्र काढून मोजण्याचा प्रयत्न करा.